कुठल्याही पार्टी फंक्शनला जायचं म्हटलं किंवा लग्नाला जायचं म्हटलं म्हणजे आपण खूप असे महागडे असे फेशियल करतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आपण चेहऱ्यासाठी यूज करत असतो किंवा क्रीम यूज करत असतो. परंतु आज आपण आपल्याच किचनमध्ये असलेल्या या सिक्रेट इन्ग्रेडियंटपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येणारच आहे, त्याचबरोबर सगळेजण तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील, एवढा जास्त चेहरा तुमचा चमकायला लागेल. तर यासाठी आजची ही सुंदर अशी रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला, या ठिकाणी आपल्याला एक लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी पूर्णतः पिकलेला असा टोमॅटो आपल्याला लागणार आहे. कच्चा टोमॅटो घेऊ नका, नाहीतर पाहिजे तसा रिझल्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला नाही मिळणार. तर टोमॅटोमध्ये ब्लिचिंग आणि क्लिंजिंग प्रॉपर्टीज ही भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल क्लिंज करायचं काम करते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते ते सगळे बाहेर काढण्याचं काम टोमॅटो करत असतो. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणे खूप जास्त असतं, जे की आपल्या स्किनसाठी खूप जास्त हेल्पफुल राहतं. तर या ठिकाणी आपल्याला या आजच्या रेमेडीमध्ये 2 स्टेपमध्ये ही रेमेडी करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. तर अर्धा टोमॅटो आपण साईडला ठेवलेला आहे आणि अर्ध्या टोमॅटोपासून आपण चेहऱ्याला क्लिंजिंग प्लस स्क्रबिंग करणार आहोत. तर ही प्रोसेस खूपच जास्त महत्त्वाची आहे. तर हाफ टोमॅटोमध्ये आपल्याला कस्तुरी हळद ॲड करायची आहे. साधारणतः अर्धा टेबलस्पून एवढी कस्तुरी हळद या ठिकाणी यूज करा. कस्तुरी हळदीमुळे आपल्या चेहऱ्यावर कुठलेही प्रॉब्लेम असू द्या, काळे डाग, धब्बे किंवा सुरकुत्या असू द्या, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी कस्तुरी हळद किंवा आंबे हळद खूपच जास्त हेल्पफुल असते. त्यासाठी या ठिकाणी कस्तुरी हळदीचाच आपल्याला वापर करायचा आहे. आता नेक्स्ट घटक म्हणजे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हनी. तर हनी यामध्ये टाकणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, कारण हनी किंवा मधामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल प्रकारे ग्लो तर येतच, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन देखील मिळत असतं. तुम्हाला जर का मध सूट होत नसेल तर तुम्ही मधाच्या जागेवर ॲलोवेरा जेलचा देखील वापर करू शकतात किंवा ॲलोवेरा जेल देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. त्याचा देखील खूप बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यासाठी असतो. तर चला, या ठिकाणी दोघी इन्ग्रेडियंट आपण टोमॅटोमध्ये व्यवस्थित असे चम्मचच्या साहाय्याने किंवा एका सुरीच्या मदतीने आपण यामध्ये पूर्णपणे आतपर्यंत मुरवून घ्यायचे आहे, जेणेकरून चेहऱ्यावर अप्लाय करताना ते व्यवस्थित असं आपल्याला चेहऱ्यावर याच्याने स्क्रबिंग किंवा क्लिंजिंग करता येईल. तर या ठिकाणी चेहऱ्याला क्लिंजिंग करण्याच्या आधी चेहरा आपला स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर यानंतरच आपण चेहऱ्याला कुठलीही होम रेमेडी अप्लाय करायला हवी. तर चला, या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये हा टोमॅटो आपल्याला चेहऱ्यावर फिरवायचा आहे किंवा याच्याने मसाज करायची आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, चेहऱ्यावर आंबे हळद अप्लाय केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तिचा पिवळसर कलर अजिबातही उमटत नाही. त्या मानाने आपण जर का किचनमधली हळद यात ॲड केली तर आपल्याला चेहऱ्यावर त्याचा पिवळा रंगसुद्धा उमटत असतो. त्याचबरोबर भरपूर जणांना किचनच्या हळदीमुळे रिॲक्शन देखील होत असतात. त्यामुळे शक्यतो किचनची हळद अवॉइड करा आणि आंबे हळदीचाच वापर करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा टोमॅटो ट्विस्ट करत पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हा अप्लाय करायचा आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील, ते सगळे या प्रोसेसमुळे कमी होतात किंवा रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करायची आहे, जेणेकरून चेहऱ्यावर जेवढी देखील घाण असेल किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, चेहऱ्यावर अजिबातही पिवळा कलर उमटलेला नाही आहे. या उलट चेहऱ्यावर ग्लो देखील अतिशय सुंदर आलेला आहे. तर चला, या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करून घेऊया. तर आता आपल्याला जो अर्धा टोमॅटो आपण साईडला काढून ठेवलेला होता, यापासून आपल्याला एक सुंदर असा फेस पॅक तयार करायचा आहे. तर एका किसणीच्या साहाय्याने आपल्याला हा टोमॅटो किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील याची पेस्ट तयार करू शकतात. कारण आपल्याला या टोमॅटोचा पल्प किंवा या टोमॅटोची पूर्णतः पेस्ट लागणार आहे. तर या टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या स्किनला नॅचरल ग्लो येण्यासाठी किंवा इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची असते. तर तुम्हाला जर का कुठे
लग्न समारंभाला जायचं असेल तर त्याआधी पार्टी फंक्शनला जाण्याआधी कुठल्याही प्रकारचं महागडं फेशियल करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे ही होम रेमेडी ट्राय करू शकतात. नक्की तुम्हाला त्याचा खूपच जास्त फरक बघायला मिळेल. तर मी या ठिकाणी बघू शकताय साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा टोमॅटोचा पल्प या ठिकाणी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर या ठिकाणी पाव चमचा एवढी कस्तुरी हळद आपल्याला ॲड करायची आहे. लक्षात ठेवा कस्तुरी हळदीचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. शक्यतो किचनची हळद अवॉइड करा. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला डीपली हायड्रेशन तर देतच असतं, त्याचबरोबर कूलिंग इफेक्टसुद्धा आपल्या चेहऱ्याला ॲलोवेरा जेलमुळे जाणवत असतो. जर का तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा पिंपलचे डाग असो किंवा सुरकुत्या, पिगमेंटेशन या सगळ्यांसाठी ॲलोवेरा जेल हे खूपच जास्त रामबाण उपाय आहे. तर बेसन पीठ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बेसन पिठामध्ये क्लिन्झिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते. नॅचरल क्लिन्झरचं काम बेसन पीठ करत असतं. त्याचबरोबर बेसन पीठ आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी देखील खूप जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी बेसन पिठाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि यामध्ये नेक्स्ट म्हणजे आपल्याला गुलाबजल साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं गुलाबजल ॲड करायचं आहे. गुलाबजल घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तर तुम्ही गुलाबजलच्या जागेवर तुम्ही कच्च्या दुधाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. तर जर का तुम्हाला बेसन पीठ देखील चेहऱ्याला सूट होत नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ देखील या ठिकाणी यूज करू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असा हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळही आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे. तर चला आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते देखील या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करतो त्याच्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. तर आता सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला फेस पॅक आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे. कारण यामध्ये आपण बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर बेसन पीठ आपल्या चेहऱ्याला जी आपल्या चेहऱ्यावर जी एक्स्ट्राची डेड स्किन असते किंवा जेवढी देखील टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर झालेली असते उन्हामुळे ती देखील रिमूव्ह करायला किंवा कमी करायला बेसन पीठ हे खूप जास्त हेल्पफुल असतं. तर या ठिकाणी ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढाच तिचा रिझल्ट हा खूप जास्त सुंदर अप्रतिम असा येत असतो. तर नक्कीच तुम्ही आठवड्यातनं अशा प्रकारे हे फेशियल घरच्या घरी करून बघा. तर आता या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज द्यायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ग्लो देखील खूप सुंदर येतो. तर आता 3 ते 4 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेअर फेस पॅकची चेहऱ्याला अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही आहे. ही ही प्रोसेस या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाची असते किंवा ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त फरक आपल्याला बघायला मिळतो किंवा सुरकुत्या देखील या प्रोसेसमुळे खूप कमी होत असतात. तर बघू शकताय तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर आहे. खूपच सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येत असतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच जास्त तुकतुकीत होत असते. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे हा फेस पॅक घरच्या घरी चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तर आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे. मॉइश्चरायझर लावणं तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. कारण यामुळे आपले जे पोर्स ओपन झालेले असतात चेहऱ्यावरचे ते मिनिमाइज करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं किंवा आपण जी रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केलेली असते त्याचा जो रिझल्ट असतो किंवा ग्लो आलेला असतो तो लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करतं. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे चेहऱ्यावर छान असं ब्लड सर्क्युलेशन देखील होतं. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर जे सुरकुत्या पडतात त्या देखील कमी व्हायला खूप जास्त मदत होत असते. नक्की अशा प्रकारे ही होम रेमेडी तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.